कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रीतम, हा मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. काय ग, बोल ना. काल जे काही झालं त्यामुळे तुमच्या मनात आदित्य दादांबद्दल खूप राग आहे, मान्य आहे मला. पण प्रीतम, आदित्य दादा तुमच्यापेक्षा मोठे आहेत. त्यांनी तुमच्या हितासाठीच तुमच्यावर हात उचललाय. पण हे सगळं जर आईंना कळलं ना तर त्यांना खूप त्रास होईल. सो मला असं वाटतंय की तुम्हा दोघांमधली भांडणं आईंसमोर नको यायला. प्रिया, हो, त्या दिवशी मी चुकलो, मी मान्य करतो. पण मी फक्त तुझ्या बाबतीत चुकलो. मी तुझा गुन्हेगार आहे. त्यामुळे तू जर म्हणत असशील ना तर शिक्षा म्हणून मी दिवसभर तुझ्या अवतीभोवती उठाबशा घालायला तयार आहे. पण म्हणून दादासाठी आईकडे खोटं बोलणं किंवा त्याची माफी मागणं हे मला नाही जमणार. बरं, ठीक आहे. म्हणजे अजूनही मला हे पटलेलं नाहीये. पण तुझ्या समाधानासाठी दामिनी, आपण हे खरं खोटं करू. थँक्यू 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 व्हेरी मच. वहिनी, मी आत्ताच्या आत्ता एक काम करते, प्रीतमला आणि आदित्यला असं जाऊन बोलवून आणते. सावित्री, बोलव. अरे हा, सावित्री आहे नाही का आपल्याकडे? जा जा सावित्री. वहिनी, कशाला लक्ष देता याच्याकडे तुम्ही? हे बघ, माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे. आणि प्रीतमसाठी तर आदित्य भाऊ, वडील, मित्र सगळं आहे. त्यामुळे हे खरं खोटं करण्याची मला अजिबात काळजी नाहीये. ते दोघं नाही भांडले. हो, पण कधी कधी आपल्याला छोटी वाटत असणारी गोष्ट पण मोठी असते. म्हणजे बघा ना, छोट्या वादामुळे मोठ्या संकटाला आव्हान नको. माझ्या आणि आदित्यची एंगेजमेंट ठरली आहे, सगळं कसं प्रसन्न आहे. त्यात उगाच अडथळा नको. ओके फाईन, मी ऑफिसमध्ये येतो, मग आपण आल्यावर बोलूया. आदित्य सर, या. आदित्य सर, मला बोलायचं. येस येस, डोंट वरी, थँक्यू. पारू, काय झालंय? सर, प्लीज बस तिथे आणि शांतपणे मला सांग. हा, आदित्य सर, एक लई मोठी अडचण झाली आहे. आणि ती तुम्ही सांभाळून नाही ना घेतलीत तर ती अजून मोठी होऊ शकते. पारू, प्लीज जरा मला व्यवस्थित सांगशील का? आदित्य सर, तुमच्या आणि प्रीतम सरांच्या भांडणाबद्दल देवी आईनं समजलं आहे. आणि कदाचित त्या तुम्हाला विचारू बी शकतात की ते खरं आहे का नाही म्हणून. मग खरंच तर आहे. कळलं तर कळलं. काय? उलट आई प्रीतमला त्याच्या चुकीची शिक्षा देईल आणि तेच योग्य राहील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.